नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता आला नाही आणि हप्ता हा मिळणार आहे का, असा एक खूप मोठा प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी झालेली आहे अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर हा हप्ता मिळाला आहे. परंतु ज्यावेळेस ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली होती त्यावेळेस त्यांचा जो काही फॉर्म आहे तो पेंडिंग मध्ये ठेवण्यात आला होता. त्यामुळे जो काही हप्ता आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर हा हप्ता त्यांना मिळाला नाही. तर आता ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली होती त्यांनी दुरुस्त करून घेतली, ई केवायसी पूर्ण झाली, जो काही फॉर्म होता तो पेंडिंग होता, नंतर ई केवायसी दुरुस्त झाल्यानंतर तो फॉर्म अप्रूव्ह झाला. मग त्यानंतर जे काही हप्ते आहेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तो हप्ते त्यांना मिळायला पाहिजे होते. परंतु सरकारने जो काही हप्ता आहे तो कोणत्याही लाडक्या बहिणींना दिला नाही. ज्या लाडक्या बहिणीची ई केवायसी चुकली आहे अशा कोणत्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता हा मिळाला नाही. जानेवारीचा हप्ता आला, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला, परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता आलाच नाही. ज्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली अशा लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये कोणत्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता हा आलाच नाही. या निधीचं वितरण कधी होईल, बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ता आला नाही. आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर एकूण 3,000 रुपये प्रत्येक लाडक्या बहिणींना 3,000 रुपये हे मिळायला पाहिजे. तर खूप मोठ्या प्रमाणात हे वितरण झालं नाही. तर सरकार अशा लाडक्या बहिणींना जो काही हप्ता आहे नोव्हेंबर डिसेंबर तो हप्ता त्यांना दिला पाहिजे, कारण अशा लाडक्या बहिणींना खूप गरज आहे त्या पैशाची. तर सरकार असं केलं नाही पाहिजे, कारण ई केवायसी चुकल्यामुळे आता इथे एक महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळी आता मार्च महिना संपला, त्यामध्ये मार्च एंडिंगला सरकार सर्वांकडून नळपट्टी जे काही बिल आहेत, घरपट्टी असो नळपट्टी असो, प्रत्येक वसुली ही करत असतात. पूर्ण मार्च पर्यंतचे जे काही बिल आहेत ते सरकार मार्च एंडिंगला जमा करतं. तसंच लाडक्या बहिणीचे जे काही हप्ते आहेत ते पण सरकार जमा करावं. मार्च पर्यंतचे सर्व हप्ते हे जमा केले पाहिजे, कारण सरकार नागरिकांकडून मार्च महिन्यामध्ये मार्च एंडिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वसुली केली जाते. तसंच लाडक्या बहिणीचा पण जो काही हप्ता आहे तो या मार्च महिन्यात सरकारने दिला पाहिजे होता. आणि मार्च पर्यंतचे सर्व हप्ते जे काही थकीत हप्ते आहेत ते सर्व हप्ते हे लाडक्या बहिणींना दिले पाहिजे होते, परंतु सरकार दिलं नाही. फक्त नागरिकांकडून घेतात, परंतु सरकारकडे ज्यावेळेस द्यायची वेळ येते त्यावेळेस सरकार काही ना काही तिथे त्रुटी, काही ना काही नियम, काही ना काही अटी तिथे काढतात. त्यामुळे गोरगरिबापर्यंत हा पैसा लवकर जमा होत नाही. कारण ज्यावेळेस ई केवायसी चुकली त्यावेळेस त्या लाडक्या बहिणी पात्र होत्या, फक्त ई केवायसी चुकल्यामुळे त्यांचा जो काही फॉर्म आहे तो फक्त पेंडिंग मध्ये होता. नंतर ई केवायसी दुरुस्त झाली, जानेवारी फेब्रुवारी हप्ता आला, परंतु जे काही रखडलेले हप्ते आहेत 2 हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबर हे हप्ते त्यांना आले नाही. तर सरकारला विनंती आहे लवकरात लवकर ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाहीत अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर हे हप्ते जमा करावं. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजेच जो काही हप्ता आहे प्रत्येक महिन्याची एक तारीख ठेवावी आणि त्याच महिन्यामध्ये जे काही वितरण आहे ते सुरू करावं. आणि खूप विलंब करून जो काही हप्ता आहे तो देत आहेत. समजा आता फेब्रुवारी महिना संपला, त्या फेब्रुवारी महिन्याचं वितरण हे मार्च महिन्याच्या एंडिंगला झालं. आता मार्च महिन्याचं वितरण हे का एप्रिलच्या एंडिंग मध्ये जाणार आहे का? तर सरकार असं करू नये. जे काही हप्ते आहेत ते टाइम टू टाइम लाडक्या बहिणींना द्यावेत. ज्या महिन्याचं वितरण आहे त्याच महिन्यात ते वितरण दिलं पाहिजे, त्याच महिन्यामध्ये वितरण हे सरकारने केलं पाहिजे. तर बघूया नोव्हेंबर डिसेंबर हप्ता हा लाडक्या बहिणींना मिळणार आहे का नाही. काही ना काही अपडेट ही येईलच, त्यावेळेस आपण सविस्तर माहिती घेऊया. तर काळजी करू नका, नोव्हेंबर डिसेंबर हप्ता हा तुम्हाला मिळणारच आहे. खूप साऱ्या लाडक्या बहिणीचे कमेंट पण आले होते की नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाही. अशा लाडक्या बहिणी काळजी करू नका. ई केवायसी चुकल्यामुळे त्यावेळेस तुमचा जो काही फॉर्म आहे तो फक्त पेंडिंग मध्ये होता. तर ई केवायसी दुरुस्त झाली आहे. जानेवारी फेब्रुवारी हप्ते हे तुम्हाला मिळाले आहेत. तर फक्त नोव्हेंबर डिसेंबर हा हप्ता राहिला आहे. काळजी करू नका. सरकार लवकरात लवकर जे काही दोन्ही हप्ते आहेत ते लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा करावं अशी सरकारला विनंती आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे हप्ते त्यांना द्यावेच लागणार आहेत. काळजी करू नका. जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. तर भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.